नमस्कार मित्रांनो, स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका नवीन योजनेसोबत, ज्याचे नाव आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे उद्देश जाणून घेऊया. ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेद्वारे 10.75 कोटीहून अधिक गरीब आणि वंचित कुटुंबांना मोफत उपचार करणे हा उद्देश आहे. यामध्ये देशातील जवळपास 50 कोटी नागरिकांचा समावेश होत आहे. योजनेचा लाभ कोणाला भेटेल बघा, लक्षात घ्या. योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक आर्थिक जनगणनेतील ग्रामीण व शहरी भागातील वंचित व व्यवसाय आधारित कुटुंबांना मिळतो. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविले जाते. योजनेअंतर्गत सामाजिक आर्थिक जनगणनेत नोंद झालेल्या 83.63 लाख कुटुंबातील सदस्यांना संगणकीकृत कार्डचा वापर करून योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेता येतो. बघा, महाराष्ट्रात 69.83 लाख कार्ड देण्यात आलेले आहेत. आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ किती? आयुष्मान भारत योजनेत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 30,000पासून ते 3 लाखांपर्यंत उपचार घेता येतात, तर 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देखील मिळते. आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची आयुष्मान भारत योजना घोषित केलेली आहे. ही योजना 25 सप्टेंबर 2019 पासून देशभर लागू करण्यात आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून गरीब कुटुंब व आरोग्य विमा उपलब्ध करून देणार आहेत. आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे असणार आहे. बघा, ऍडमिट कसं करायचं तुम्हाला बघा, लक्षात घ्या. लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणतीही फी भरावी लागणार नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरचाही खर्च कव्हर केला जाईल. बघा, खूप मोठी मदत आहे बघा, लक्षात घ्या. आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यात कोणते उपचार सामील आहेत, लक्षात घ्या. जवळपास सर्व आजारांवर उपचार व रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारत योजनेत 1354 पॅकेज सामील केले आहेत. यामध्ये कोरिनरी बायपास, गुडघे बदलणे उपचारही सामील आहे. कोणत्या रुग्णालयात होईल लाभार्थ्यांवर उपचार? बघा, देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये योजनेतील लाभार्थी उपचार करू शकतात. त्याचबरोबर सरकारच्या पॅनलमध्ये खासगी रुग्णालयातही लाभार्थी उपचार करू शकतात. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लक्षात घ्या. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, वाहन चालक परवाना, 7/12चा उतारा. योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी लागणार आहे? महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्य मित्र रुग्णाची योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात. अधिक माहितीसाठी या लिंकला भेट द्या, www.jeevavanda.government.in. धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एक योजना घेऊन. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.